गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं महापातकनाशनम्। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी आपण एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र श्रवण करीत आहात। आणि आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण श्री रामचंद्रांनी वनवासाची तयारी केली इथपर्यंत आलो। आणि वनवासाची तयारी केल्यानंतर सर्वीकडे दुःखाचं वातावरण आहे। रामराज्य येणार, रामराज्य येणार, सर्व आनंदी होते। पण कैकई आणि मंथराने सर्व आनंद हिरावून घेतला। आणि कैकईच्या बाबतीमध्ये सर्व नाराजीचे सूर निघायला लागले। आणि सीतामातेला कळलं आणि सीतामातेने सुद्धा रामचंद्रांना वनवासाची परवानगी मागितली। रामचंद्र समजून सांगतात सीतेला की त्या ठिकाणी हिंस्र पशु आहेत, राक्षस आहेत, तहान लागेल, तुला भूक लागेल, 14 वर्षे कंदमुळं खावावं लागतील, पायामध्ये काटे टुचणार, आणि जे पावलं कधी फुलांच्या खाली उतरले नाही मिथिला नगरीमध्ये, आणि अनवाणी पायाने त्या पावलांना माझ्यासोबत वनवासामध्ये चालवं लागेल। आणि कैकेयी मातेने सांगितलं की रामाला वनवासामध्ये पाठवा, तुझं नाव सुद्धा त्यामध्ये नाही। त्यावेळेला सीतामातेने सांगितलं, तुमच्या शिवाय माझं जीवन जे आहे, देह किती सुंदर असेल पण त्या देहाला सिर नसेल तर काही किंमत नाही। नदी किती मोठी असेल पण नदीला जर पाणी नसेल तर त्या नदीच्या जीवनाला काही किंमत नाही। तसं माझ्याही जीवनातून तुम्ही निघून गेल्यानंतर माझ्याही जीवनाला किंमत नाही। तुमच्याशिवाय मी राजवस्त्र अलंकार परिधान करणं म्हणजे
दगडांचा भार गळ्यामध्ये बांधल्यासारखा आहे. आणि जिथं तुम्ही तिथं मला अयोध्या नगरीचं सुख आहे. तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे एक नरक समान जीवन आहे. म्हणून मला यायचं आहे. जिथं तुम्ही तिथं मला अयोध्या नगरीच आहे तुमच्यासोबत. खरं वनवासी जीवन तर माझं होईल तुमच्याशिवाय. पत्नीच्या जीवनातून पती निघून गेल्यानंतर वनवासी जीवन आहे. मला अयोध्येचा महाल सुद्धा हा वनासारखा वाटेल. आणि तुम्ही जिथं असाल तिथं मी येईल. मला तेच अयोध्या नगरीचं सुख आहे. आणि पत्नीचं कर्तव्य आहे की पती सुखात असेल किंवा दुःखात असेल पत्नीने छाया म्हणून राहावं. जीवनामध्ये सुख असेल तरी पतीची साथ सोडू नये आणि दुःख असेल तरी साथ सोडू नये. भोगरम सम रोग सम भूषण भार जम जातना सरीस संसार. प्राणनाथ तुम बिना जग माही मो कहू सुखद कथऊ कछ नाई. बीनु जी बियाजिय बीनु देह नदी बीन बारी. जिय बीनु देह नदी बीन बारी. जिय बीनु देह नदी बीन ऐसे है नात पुरुष बीन नारी. ऐसी है नात पुरुष बीन नारी. मंगल भवन अमंगल हारी. करौ सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी. करौ सुदशरथ अजिर बिहारी. नाथ सकल सुख साथ तुम्हारे. सीता माता म्हणाली तुमच्या सोबत मला सर्व सुख आहे आणि तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे दुःख समान आहे. नाथ सकल सुख साथ तुम्हारे. शरद बिमल बिदु बदनो निहारी. मंगल भवन अमंगल हारी. करौ सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी. करौ सुदशरथ अजिर बिहारी. तापस भेष विष शिवदासी. चौदा बारिश राम वनवासी. वनवासी. आणि
सीता मातेला समजून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. आणि रामचंद्रांनी सीता मातेला आज्ञा केली, तुझी इच्छा असेल तर काही हरकत नाही, चल. आणि लक्ष्मणाला बातमी कळल्यानंतर लक्ष्मण धावत आले आणि एखादं लहान लेकरू जसं गावाला जाताना मागे लागतो त्या पद्धतीने लक्ष्मणाला बरं का आणि रामचंद्रासोबत जावं वाटते. लक्ष्मण म्हणाले, मी सुद्धा येतो तुमच्या सोबत. आणि मला तुमची सेवा करायला मिळेल. रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा तुला यायचं असेल तर सुमित्रा मातेची परवानगी घेऊन ये. आणि लक्ष्मण सुमित्रा मातेची परवानगी घ्यायला गेल्यानंतर आनंदामध्ये म्हणाले सुमित्रा मातेला की मला आणि रामचंद्रांच्या सोबत जायचं आहे. 14 वर्षाकरता आता या अयोध्या नगरीमध्ये पाय सुद्धा नाही ठेवणार, वनवासात जात आहे आणि मला सुद्धा जायचं आहे. सुमित्रा मातेने तेव्हा सांगितलं, लक्ष्मणा अरे जेव्हा तू माझ्या पोटामध्ये होता ना तेव्हा मला डोहाळे पण तेच लागले होते की मला मोठ्यांची सेवा करावी वाटते. आणि आई होण्याचा अधिकार लक्ष्मणाला तिलाच आहे. जी आई आपल्या मुलाला भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे वळवते तिला खरा आणि अधिकार आहे आई होण्याचा. त्यापेक्षा ती वांज राहिलेली बरी. पुत्रवती जुवती जग सोई रघुपति भगतु जास सुत होई. आई होण्याचा अधिकार तिलाच आहे जी आपल्या मुलाला भगवान परमात्म्याचा भक्त बनवते. आईने मुलाला एकतर भक्त बनवा, एकतर दाता बनवा, एकतर शूर तरी बनवा. ही माता धन्य सांगितली. जननी जने या भक्त जने या दाता या शूर. जननी जने या भक्त जने या दाता या शूर. हाँ नहीं तो जननी पाज भली क्यों खोती हो नू. जननी पाज भली क्यों खोती हो नू. त्या पद्धतीने सुमित्रा मातेने सांगितलं, न तरु पांज बनी बादी बीनी बानी. हा राम विमुख सुत तेहित जानी. जे आई आपल्या मुलाचं हित पाहत नाही तिला आई होण्याचा अधिकार नाही. आणि हित कशामध्ये असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा अरे भाग्यवान आहेस तू. तुला एकट्याला सेवा मिळणार आहे. एकट्याला
सेवेचा त्या ठिकाणी दुसरं कोणी वाटेकरी नाही तुझ्याशिवाय. तुला एकट्याला देवाची सेवा मिळणार आहे. भाग्यवान आहे. भाग्यवान आहे. आणि तुझ्या भाग्याने रामचंद्र वनवासामध्ये जात आहे. अरे रामचंद्र वनवासामध्ये जात आहे ना, हे तुझं भाग्य आहे. तुम्हारे ही भाग राम बन जाही. तुम्हारे ही भाग्य राम बन जाही. दूसर हे तू तातक चुनाही. दूसर ये तो तातक चुनाही. मंगल भवन अमंगल हारी. करौ सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी. करौ सुदशरथ अजिर बिहारी. आणि लक्ष्मणाला आनंद वाटला. सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा अरे तू वनवासी राहणार नाही 14 वर्ष. अरे खरा वनवासी तो आहे ज्याचं जीवन देवाशिवाय, तो ज्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती नाही ना, तो खरा वनवासी आहे. तुझ्या सोबत कायमस्वरूपी देव आहे. देवाची सेवा तुला मिळणार आहे. तू वनवासी कसा असेल. आणि लक्ष्मणा जर तू काही चुकीचं केलं, रामचंद्रांच्या सोबत येऊन पश्चाताप जर कदाचित तुला झाला वनवासामध्ये, आणि त्यांच्या बाबतीमध्ये जर तुला काही संशय आला की वनवासी अण्णा होता आपलं काय काम, तर असा विचार तू स्वप्नात सुद्धा येऊ देऊ नको. स्वप्नात सुद्धा असा विचार येऊ देऊ नको. लक्ष्मणाने सांगितलं, माते स्वप्न केव्हा पडते. स्वप्न केव्हा पडते. झोपल्यावर ना. मग झोपल्यानंतर स्वप्न पडेल आणि स्वप्नामध्ये असा विचार देवाच्या बाबतीत माझ्या मनात येईल ना, मग मी 14 वर्ष झोपणार सुद्धा नाही माते. 14 वर्ष मी जागा राहणार. जर मी झोपणारच नाही ना, मग मला स्वप्न पडणार नाही. स्वप्नात जर पडणार नाही तर तुझ्या मनात जे शंका आहे. आनंद वाटला सुमित्रा मातेला. अहो एखाद्या ताईचं मुलगा जर कीर्तनामध्ये जर टाळ घेऊन उभं राहिलं लहान मूर्ती, आणि ते जर पावल्या करायला लागलं तर त्या ताईला किती आनंद वाटतो. आणि सुमित्रेचा मुलगा 14 वर्ष देवाची सेवा करायला निघाला. जिथं देव तिथं भक्त पाहिजेच. किती आनंद वाटला असेल. आणि नंतर लक्ष्मणाने आणि उर्मिलेला आवाज दिला. आणि प्रसंग असा आहे, जेव्हा देवाने सांगितलं होतं की सुमित्रा मातेला विचारू नये, आणि उर्मिलेला आवाज दिला सांगण्यासाठी, तर उर्मिला चित्र बनवत होती. चित्र पण संसाराचं नाही. रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार ते चित्र काढत होती. रामचंद्र सिंहासनावरती बसलेले, सीता माता रामचंद्राच्या शेजारी बसलेल्या, सर्व बंधू हनुमंतराय त्या ठिकाणी, असं चित्र काढत होती. आणि लक्ष्मणाने आवाज दिल्यानंतर चित्र काढता काढता
जेही त्या टायमाचं साधन असेल चित्र काढायचं, आपण ब्रश म्हणा, तो रंगाने भरलेला जसा तो खाली पडला हातातून चित्रावरती आणि चित्र सर्व बिघडलं. उर्मिलेला तेव्हाच कळलं की अयोध्या नगरीचं चित्र हे बिघडलेलं आहे. आधी आनंद होता, नाराज झाली. लक्ष्मणाने सांगितलं की मला आता दादासोबत जायचंय वनवासामध्ये. सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा उर्मिलाने सांगितलं मला सुद्धा यायचंय, तुम्ही दादांची सेवा करा, मी ताईंची सेवा करेन. काय भाव आहे या ठिकाणी पहा. आणि लक्ष्मणाने असं नाही म्हटलं की काही हरकत नाही, चल तू, मला देवाची परवानगी घ्यावी लागेल. रामचंद्राकडे येऊन सांगितलं लक्ष्मणाने की उर्मिलाचं मत यायचं. रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणा, अरे माझ्या भक्ताने वाल्मिकाने वनवास तिघांना सांगितला, चौघांना नाही. आणि बोलिले वाल्मिक तैसेची करीन. त्यामध्ये उर्मिलाचा काही एक संबंध नाही. आणि सांगायला गेले लक्ष्मण की तुला परवानगी नाही. उर्मिलाने आरतीचं ताट घेतलं औक्षण करण्यासाठी. पती जर काही चांगलं काम करायला जात असेल ना तर त्याला औक्षण करून आरीवाटी लावावं, काम झाल्याशिवाय राहत नाही. आणि कपाळाला कुंकू लागणार, अंगुष्ठा गेला कपाळापर्यंत. तेवढ्यामध्ये रामचंद्राने आवाज दिला, लक्ष्मणा कपाळाला कुंकू लागणारच आहे, अंगुष्ठा कपाळापर्यंत गेलेला आहे, पण नुसतं लक्ष्मण आवाज कानावरती पडला, कुंकू सुद्धा लावलं नाही लक्ष्मणाने. मोठ्या भावाच्या आज्ञेचं पालन एवढं करावं लहान भावाने, ही रामकथा शिकवते. आणि लहान या भावाने सुद्धा लक्ष्मण होण्याचे प्रयत्न करावे. एका हाताने टाळी नाही वाजत. आणि लक्ष्मणही गेला. तिघांनी वस्त्र टाकले, राजवस्त्र, आणि वल्कल्ल परिधारण केले, राज अलंकारही उतरून ठेवले. जटांमध्ये वटवृक्षाचा चिक टाकला की आता बालांची सजावट करायची नाही 14 वर्षाकरता. आणि निघाले. अवसर बदल कर राज के वल्कल पहने आते. वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आते. बन के ये तू मिलन चले माता के दरबार. बन के ये तू मिलन चले माता के दरबार. बन के तू मिलन चले माता के दरबार. बन के तू मिलन चले माता के दरबार. वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आते. बन के तू मिलन चले माता के दरबार. हो राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने. हो राजा रंग बने, हो राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने.
सोमांताने रथ सजवलेला आहे. राम लक्ष्मण सीता वनवासाची तयारी केली, रथाकडे जात आहे. आणि कौसल्या मातेने आवाज दिला रामाला, वना जाता रघुनंदन, गाईचे गडती लोचन, अश्वगज करती हृदयन, दुःखे पाशान हुलिताती. आणि गाई सुद्धा रडायला लागल्या, घोडे रडायला लागले. आणि त्यावेळेला कौसल्या माता म्हणाली, रामा अरे वनवासामध्ये जाऊ नकोस, वाटल्यास वडिलांच्या आज्ञेचं तुला पालन करायचं असेल ना, एका दिवसाकरता वनवासामध्ये जा आणि परत ये, म्हणजे वडिलांच्या शब्दाचा अपमान होणार नाही. वनात गेला आणि आला. अरे तू वनामध्ये गेल्यानंतरच आम्ही जगायचं तरी कसं? अरे अयोध्या नगरी म्हणजे डोहाय डोह, आणि त्या डोहातील मासे आम्ही आहे, आणि त्या डोहातील पाणी तू आहे पाणी. आणि डोहातील पाणी आटल्यानंतर मासे जगतील का? किती दिवस जगणार? जीवना वेगळी मासोळी पैसा तुका डोईची अटीता जीवन, जेवी तळमळती मीन, देवी अयोध्येचे जन, रामा विना तळमळती. अरे रामा तू वनामध्ये जाऊ नको. रामचंद्रांनी कौसल्या मातेचं ते प्रेम पाहिलं, ती अवस्था पाहिली. आणि देव जरी असेल तरी ढसा ढसा रडायला लागले, कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ, हम देती है वो दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ. आ देखो नी मातेचा कडी बडा, राम कृपेचा कोवळा, दुःख अश्रू आले डोळा, अश्वगळा रोदियेला. चंद्र धावत आले आणि कौसल्य मातेच्या मिठीमध्ये आले. आणि ते देखो नी उठा उठी, कौसल्य राम दरीला पोटी, लल्लाट मर्दोनी लल्लाटी, घातली मिठी श्री रामा. आणि कौसल्या माता म्हणाली, रामा अरे जाऊ नकोस, कैकेयीचा तुझ्यामध्ये जीव आहे, कैकेयी असं करू शकत नाही रामा. जरी तिने चूक केली असेल
तुझ्या पित्याने तुला अदनय केली असेल तर काही दिवस जा निघून ये रे अयोध्येमध्ये. अरे माझ्या श्रीरामा मनमोहरा मेघश्यामा विवळ सांडोनी आमावना दुर्गमा केवी जासी बाळ माझ काही वल्ले दानी कुठे पेसिल बाळा पाणी कसा कोपला काही वल्ले दानी परतोनी ये रे श्रीराम. अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळावना मज आला प्रेम पाना कोणा पाजू राघवा. अरे रामा परतून ये. अरे मला जर प्रेमाचा पान आला तर मी कुणाला पाजणार. अरे माझ्या हाताने तुला या ठिकाणी मी घास भरवत होती त्या रानामध्ये तुला कोण घास भरवणार. आणि कौसल्या माता आणि रामचंद्र डोळ्यातील अश्रू पुसतात एकमेकांच्या डोळ्यापुढे चित्रांना तुम्ही. आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीता माता रथामध्ये बसले. आईची समजूत घातली रामचंद्रांनी की आपल्या रघुकुलाची रीत काय प्राण गेला तरी चालेल. आणि रथामध्ये बसल्यानंतर मग अयोध्येचे लोक सर्व येतात आणि अयोध्येचे जन आले आणि रथाला आळवे झाले रथाला. आणि सर्व म्हणाले रामचंद्रांना की तुम्ही जाऊ नका. या अयोध्या नगरीची शान म्हणजे तुम्ही आहे. तुमच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. आम्ही सुद्धा वनवासामध्ये येणार. नाचारे हो रामा नाचारे हो रामा हमें छोड़ कर आजा रे ओ रामा आजा रे ओ रामा आजा रे रामा आजा रे रामा हमें छोड़ कर ना जा रे हो रामा ना जा रे हो रामा आजा रे रामा आजा रे रामा. अवध नगरी रो रही है रो रही कौशल्या मैया कौशल्या मैया कौशल्या मैया
चिरते प्राण त्यजत है कुशे कै कै मंथरा सबके नयन के आंसू कहत है सबके नयन के आंसू कहत है आजा तू लौट करी आजा रे ओ रामा आजा रे ओ रामा रामा नाजा रे ओ रामा नाचा रे ओ रामा नाचा रे ओ रामा नाचा रे ओ रामा नाचा रे रामा। आणि रथाला सर्व आडवे होतात आम्ही सुद्धा येणार त्यापेक्षा आमच्या अंगावरून रथ हाणून गेले तरी चालेल तुम्ही जसं अक्रूरजी कृष्णाला घ्यायला गेल्यानंतर गोकुळामध्ये गोपिकांची जी अवस्था झाली होती ना ती अवस्था अयोध्याच्या लोकांची झाली आणि रामचंद्रांनी समजूत घातल्यानंतरही कोणी ऐकायला तयार नाही तेव्हा सुमंताला सांगितलं रथ चालवा त्यांनाही सांगितलं चला सर्वांना आनंद वाटला की देव आपल्याला सोबत घ्यायला तयार आहे आणि तमसा नदीच्या किनारी सायंकाळची वेळ आहे थोडी रात्र झाली तिथं थांबले सर्व आणि सीता मातेसाठी रामचंद्रांसाठी तृणाचं आसन बनवलं लक्ष्मणाने बाकीचे सर्व झोपी गेले आणि उश्याला काय द्यावं मग दगड घेतले आणि दगड दिली दगडाची उशी दिली कारण जीवनच वनवासी म्हटल्यानंतर बाकीचं काय आणि सर्व झोपी गेले फक्त लक्ष्मण हा जागा आहे कारण वचन दिलं ना सुमित्रा मातेला मी 14 वर्षे आता झोपणार सुद्धा नाही एकटे लक्ष्मण जागा आहे मध्यरात्रीला रामचंद्रांनी सीतेला हळू उठवले सुमंताला जाग केलं सुमंताला सांगितलं रथ सजव रथामध्ये बसन चला लक्ष्मणाने सांगितलं देवा हे झोपलेले आहेत आपल्या अयोध्येचे जन यांचं काय म्हणजे त्यांना झोपेमध्ये राहू दे कारण वाल्मिकांनी लिहिलेलं आहे का जसं यांना वनवास म्हणून हा माझ्या वाल्मिकाने आपल्याला तिघांना वनवास सांगितलेला आहे सुमंतही आता थोडा वेळ आपल्या सोबत आहे हाही परत जाणार आहे मग अयोध्येच्या लोकांचा विषयच नाही वनवासाचा तर त्यांना न्यायचं तरी कसं कारण माझ्या भक्ताने वाल्मिकाने तसं लिहिलेलंच नाही वनवास तिघांनाच लिहिलेला आहे आणि आपण जर यांना जाग केलं ना हे आपल्याला सोडणार नाही त्यापेक्षा यांना झोपेमध्ये राहू दे रथ सजवला सुमंताने आणि निघाले रथाचा सारथी सुमंतच पाहिजे ज्याच्या रथाचा सारथी सुमंत आहे म्हणजे चांगलं मन आहे तो रथ मुक्कामापर्यंत जात असतो लक्षात घ्या आणि पुढे गेल्यानंतर गंगा प्रसंग आहे देवाला आता गंगा पार करावी लागणार आणि गंगा पार करण्यासाठी जो तो आपली आपली नाव सजवायला सुरुवात करतो की देवाने माझ्या नावेमध्ये बसावं अनेक नावा होत्या आणि गंगेमध्ये अनेक नावा
त्याच्यामध्ये एक केवट होता, गरीब परिस्थितीने गरीब आहे, त्याची नावही जुनी आहे, बाकीच्यांच्या नावा नवे आहेत. कोणी रंग लावताय, कोणी वेगळी वेगळी सजावट करताय, कोणी फुलाच्या माळा लावतात. कारण त्याला असं वाटायचं की माझी नाव जास्त सजलेली असेल तर देव माझ्यामध्ये येऊन बसेल, माझ्या नावामध्ये. हो, या देहाला किती सजवलं ना तर देव येऊन बसायला तयार नाही. बाह्य अंगाने किती नटलं तरी येईल का देव? नाही नाही नाही. बाह्य अंगाने नटलेली नाव किती चांगली असू द्या, आहे की नाही, येणार नाही देव. ते पवित्र असावी, नटलेली नसली तरी चालेल. आणि त्या गरीब केवटाने विचार केला की आपल्याला तर देवाला आपल्या नावामध्ये गंगा पार करायची आहे, आणि यांच्या नावा तर या नव्या नाव आहे, सजलेले नाव आहे, तयारीला लागले, काय करावं. आणि केवटाला आठवले त्या जंगलाचा राजा गोकराज होता, आणि मध्यरात्रीला त्याच्याकडे गेले, दर्शन घेतलं, आणि गोवक राजाला विचारलं, केवटाने मला ओळखलं का महाराज तुम्ही? गोवक राजाने सांगितलं, हो ओळखलं ना, तुझ्यामुळे मला जीवदान मिळालेलं आहे. कारण एक वेळ हा गोवक राजा जो आहे ना, त्या जंगलाचा राजा मूर्छित पडला होता. उन्हाळ्याचे दिवस आहे, मूर्छित पडला, आणि या केवटाने धावत जाऊन वृक्षाच्या पानाच्या द्रोणामध्ये आणि जल आणलं होतं, आणि त्यांच्या मुखामध्ये टाकलं होतं त्यांना, आणि जीवदान दिलं होतं. त्यावेळेला गोवक राजाने सांगितलं होतं केवटाला की काही इच्छा असेल ते मागून घे, मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. तेव्हा त्या केवटाने सांगितलं होतं, महाराज मला आता काही नको आहे, पण वेळ येईल तेव्हा मी मागेन. आणि आता ती वेळ आली महाराज, मग काय पाहिजे तुला सांग. काही धन दौलत नाही, धन दौलतची मला गरज नाही. तुला एखादी नवीन नाव घेऊन देऊ म्हणे, नाही तेही नाही पाहिजे. या संसाराचं मला काही एक नको आहे. फक्त उद्या प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता माता येणार आहे, गंगा पार ते करणार आहे. पण माझ्या नावेचा विचार केला तर माझी नाव जुनी आहे, बाकीच्यांच्या नावा नवी आहे. उद्याच्या दिवस फक्त एक करा, बाकीच्या सर्व ज्या नाव आहेत ना त्यांना गंगेमध्ये येण्याची परवानगी देऊ नका, माझ्या नावे शिवाय, की झालं काम. आणि म्हण आहे ना, राजा बोले आणि आपण बोले तर कोणाची शेंडी बी ना हाले. जसं आरटीओची गाडी आली की गाड्या कशाला लागून जातात दाराशी, राजाने तसा बरं का आदेश दिल्यानंतर की उद्या कोणतीही नाव गंगेवरती दिसता कामा नये, त्याला शिक्षा होईल. सर्वांनी आपल्या नावा गंगेतून काढून घेऊन गेले. आता केवटाची एकट्याची नाव आहे, दुसरं कोणी नाही तिथं. आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीता माता तिथं आले, पण केवट मागे फिरून सुद्धा पाहत नाही. मागे फिरून पाहत नाही, माहिती आहे त्याला की इथं दुसरी नावच नाही. दुसरी नाव नाही तर मग आता आपल्या नावेशिवाय पर्याय नाही. जसं एखाद्या महाराजांना कीर्तनाला जायचं आहे, संध्याकाळची वेळ आहे, एकच ऑटो आहे, दुसरी ऑटोच नाही. आणि त्यावेळेला महाराज म्हणतात चला लवकर, माझी कीर्तन सेवा हुकून जाईल. ऑटोवाला म्हणतो महाराज तुमची कीर्तन सेवा पण माझं बी तर पोट आहे. तुमच्या 1-2 जणांवरती जर गाडी नेली तर तेवढं माझं ते डिझेल पाणी होणार नाही. कमीत कमी 7-8 माणसं होतील तेव्हा जाईल महाराज. आता महाराज म्हणूही शकत नाही की दुसऱ्या ऑटोत बसतो, कारण दुसरी आहेच नाही, एसटी नाही. नाईलाजानं त्याच ऑटोत बसणं आलं, टाइम लागला तरी चालेल. तसं देवाचं होईल ना, दुसरी नावच नाही. आणि रामचंद्र प्रभू बराच वेळ केवटाकडे पाहतात, केवट पाहायला तयार नाही. आणि केवटाने आवाज दिला की केवट
अरे आज तेरे नैया की जरूरत है, हमें तेरे नैया में बिठा ले और गंगा पार कर दे। आज हमें तेरी नैया की जरूरत है और हमें गंगा पार कर दे। तब केवट ने कहा, भगवान आपके चरणों की महिमा हमने सुनी है, आपके चरणों से पत्थर की नारी बन गई, पत्थर की नारी बन गई। ये तो हमारी लकड़ी की नैया है, अगर हमारी नैया की अगर नारी बन जाएगी तो ये हमारा पेट भरने का साधन भी चला जाएगा, और इसकी नारी बन जाएगी तो हम दो दो बीबियों को कैसे पालेंगे। केवट तू कर दे पार, कर दे पार, केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। ला दे तेरी नाव डली रे केवट, ला दे तेरी नाव डली। तेरी नाव डली रे केवट, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। मांगी नावन केवट आना, मांगी नावन केवट आना, कह तुम्हारा मर्म मैं जाना। मैंने पहचान लिया जी भगवान, कैसी लाऊं नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। आज मैं कान पावा, देश सुख कर दावा। मैंने पहचान लिया जी भगवान, मैंने पहचान लिया जी भगवान, कैसी लाऊं नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट तू कर दे पार, ला दे तेरी नाव डली। केवट कर दी पार, ला दे तेरी नाव डली। केवट कर दे पार, ला दे तेरी नाव डली। आणि केवटाने सांगितलं, देवा आम्ही तुम्हाला नावेमध्ये घेणार नाही, कारण तुमचे चरण आम्हाला माहिती आहे। दगडाची श्री झाली तुमच्या चरणाने, आणि माझ्या नावेला जर तुमचे चरण लागले ना, थोडा विको कमी, मोबाईल खाली ठेवू, मोबाईल खाली ठेवू, मोबाईल विको कमी करा, झालं इकडचं। आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम।
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्यावेळेला मी तुम्हाला नावेमध्ये नाही घेणार, कारण तुमचे चरण असे आहेत दगडाची जर श्री करू शकतात तर माझ्या नावेची का नाही होणार. आणि या नावेची जर श्री झाली तर आमचं पोट भरायचं हे साधन आहे, हे चाललं जाईल ना. आणि दोन दोन पत्न्यांना आम्ही कसं वागवणार. तुकोबाराय म्हणतात एका पुरुषा दोघी नारी आणि पाप असे त्याच्या घरी. हा काही कारणास्तव करावे लागतं तो भाग वेगळा आहे. मग तुझं म्हणणं तरी काय देवाने सांगितलं. दोन पत्न्याची तुला भीती वाटते ना, नावेची स्त्री होण्याची भीती वाटते ना. म्हणे हो, पण तुम्ही जर मला आज्ञा कराल तुमचे चरण प्रक्षालन करायचे ना, मग ते रजकन धुतल्या जातील, मग मी तुम्हाला माझ्या नावेमध्ये घेणार. नावेची स्त्री होण्याची भीती राहणार नाही तुमचे चरण प्रक्षालन केल्यानंतर. आणि तुमचंही काम होईल आणि माझंही काम होईल. तुम्हाला गंगा पार करायला मिळेल आणि माझंही काम होईल. धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवन सवर जाएंगे. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवानी सवर जाएंगे. काम दोनों के भगवन सवर जाएंगे, काम दोनों के भगवन सवर जाएंगे. धूल चरणों को, वो धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवानी सवर जाएंगे. दोनों के भगवन सवर जाएंगे, काम दोनों के भगवन सवर जाएंगे. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नावल मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु.
आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं काही हरकत नाही, तुझी इच्छा पूर्ण होईल. तसं म्हटल्यानंतर केवट निघाला ना घराकडे धावत. रामचंद्र म्हणतात, अरे केवट आम्हाला गंगा पार करू दे ना, घराकडे जाण्याची काय गरज आहे. म्हणे देवा एक लक्षात घ्या, तुम्ही देव आहे मी भक्त आहे, तुम्ही देव आहे मी भक्त आहे. आणि देव कार्य तेव्हा पूर्ण होते जेव्हा जोडपं पूजा करेल तेव्हा. पूजनाला जोडपं लागतंच ना. मग ते जोडपं कधी 90 वर्षाचं असलं तरी चालेल, पण जोडपं लागतेच ना. मग मी एकटा आहे ना इथं. हा, तुमचे चरण प्रक्षालन करायचं, तुमचं पूजन करायचं म्हणजे दोघांची गरज आहे. धावत गेले आणि पत्नीला सांगितलं की चल लवकर, घरातील काम सर्व राहू दे. घर का काम सकल त्यज दीना. देवाने चरण प्रक्षालन करायची आज्ञा दिली, चल लवकर. मग धातूचे भांडे घ्यायला सुरुवात केली. म्हणे हे घेऊ नको, याच्यामध्ये पाणी लवकर सुकते. मग ते लाकडाची परात नव्हती का आधी भाकरी करायची, काटट म्हणतात ना त्याला. लाकडामध्ये पाणी जास्त दिवस साचलेलं राहतं आणि त्याच्यामध्ये जर माझ्या देवाचे चरण प्रक्षालन केले ना, त्यांचे रजकण बरेच दिवस त्याच्यामध्ये राहणार. आपण त्याच्यात स्वयंपाक करणार आणि त्यांचे रजकण आपल्या पोटामध्ये जाणार. मग ते घे. धावत आले, पाण्याचं भांडही भरून घेतलं त्याच्या पत्नीने. देवाला त्याच्यामध्ये उभं केलं, त्या भांड्यामध्ये काटोट मध्ये उभं केलं. काही ठिकाणी काटोटी बनतात. आणि लक्षात येण्यासाठी समजा तुमच्या जुन्या लोकांच्या लक्षात येतं, तुम्ही पाहिलंय, आम्ही पाहिलं नाही. हा, भाकरी करायची परात म्हणा लाकडाची चाला, आणि त्याच्यामध्ये उभं केलं. आणि केवट आणि पत्नीला सांगितलं तू पाणी टाक, मी चरण धुवायचं काम करतो. पाणी टाकायला सुरुवात केली आणि चरण धुवायला सुरुवात केली. पण एवढ्या घाईमध्ये, जसं 8-10 दिवसाचा एखादा उपाशी असावा आणि त्याच्याकडे पंचपक्वान्नाचं ताट यावं, तो कसा घाई जेवण करणार. तो घाईमध्ये धुवायला लागल्यानंतर देव म्हणतात, अरे जरा धीरे, नाहीतर मी पडणार ना खाली. केवटाने सांगितलं, देवा तुम्हाला पडायची भीती वाटते ना. म्हणे हो. मग तुम्हाला पडायची भीती वाटत असेल तर कशाचा तरी आधार लागेल ना. मग तुम्ही माझ्या डोक्याला पकडा दोन्ही हाताने. दोन्ही हाताने डोक्याला पकडा म्हटल्यानंतर देव आनंदी झाले. कारण देवाचा एक हात यायला डोक्यावरती किती जन्माचं पुण्य लागतं. आणि हा म्हणतो दोन्ही हाताने पकडा म्हणजे दोन्ही हाताने आशीर्वाद द्या. चरण प्रक्षालन केले आणि चरण अमृत तो प्रसादासाठी जेवढे रानातील झोपडीत राहणारे जे भक्त होते ना, सर्वांना आवाज दिला आणि बोलून आणलं. घरी जाऊ जाऊ बोलवलो त्याने. लक्ष्मण सीतामाता विचार करतात की आता किती टाइम लागेल. बारी गेली ना जळगावच्या पुढे, पण बारीमध्ये त्याने तो प्रसाद वाटायला सुरुवात केली सर्वांना. कारण भगवान परमात्म्याचा भक्त मिळालेला प्रसाद कधी एकटा सेवन करत नाही. सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका. यारी होऊन रानबारी घेऊन, यारी होऊन रानबारी, यारे होऊन रानबारी, यारे होऊन रानबारी. विटेवरी जाती माऊले समान, विटेवरी जाते माऊले समान, विटेवरी
तो हा रस वाटितो अनिका. भगवान परमात्म्याचे भक्त आहे ना, एकटा तो रस सेवन करीत नाही. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, एकमेका देवमुखी किंवा घालूमुखी सुखे घालू. हा एकटा नाही सेवन करत ना, सर्वांना बोलून आणलं, वाटायला सुरुवात केली. लक्ष्मण आणि सीतामाता म्हणतात, लक्ष्मणा, सीतामाता म्हणाल्या, अरे आपल्यापेक्षा तर हे रानातील लोक भाग्यवान आहे की ज्या चरणाचा प्रसाद आपण घेतला नाही यांना मिळतोय. लक्ष्मण म्हणाले, मग आपल्यालाही घ्यायला काही हरकत नाही. हा चला बारीमध्ये. मग यांना वाटलं की आपण घरचं दुकान आहे आपलं. 2-3 नंबराच्या पाठीमागे घुसले. मागच्यांनी सांगितलं, मागे 2 दिवसापासून उभा आहे. जसं पंढरपूरला लोक दर्शनाच्या बारीत लागतात आषाढीला, हा, आणि बारीमध्ये चोरून घुसतात. आणि कोणी म्हटलं की अहो इथेच होतो मी, पाणी प्यायला गेलो होतो, तसं. पण ते हुशार होते सर्व. मागे व्हा, 2 दिवस झाले उभा आहे आम्ही. थोडे मागे गेले की घुसायला पाहायची सीतामाता, तिथूनही मागे. लक्ष्मणही ढकलत मागे नेलं. शेवटी देवाकडे पाहिलं सीतामातेने, लक्ष्मणाने, की काहीतरी वशिला लावा. देव म्हणे इथं वशिला चालत नाही. वशिला इतर ठिकाणी, पण इथं नाही चालत. आणि शेवटी गेल्यानंतर सीतामाता म्हणाली, लक्ष्मणा, आपल्यापर्यंत प्रसाद आला पाहिजे रे, आणि मध्ये संपला तर. म्हणे तसं होणार नाही, भक्ताच्या घरचा प्रसाद आहे. जगन्नाथ बाबांनी निस्ता महाप्रसादाच्या स्वयंपाकून हात फिरवला तरी चिंता राहायची का? आणि आजही आहे का? नाही ना, संपत नाही. भक्ताच्या घरचा प्रसाद आहे, संपणार नाही. एखादी विहीर जर बरडावरती खोदली ना तर ती आटू शकते ना उन्हाळ्यामध्ये. पण एखाद्याने जर विहीर सागराच्या किनारी खोदली, आटील का ती? भक्ताची विहीर देवरूपी सागराच्या जवळ असते, आटतच नाही, संपत नाही. संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार, देती आली अशी दान. बरं का, जो मागायला येईल त्याला देता, संपत नाही. हो, कारण भक्त उदार आहे, भक्त उदार आहे. लग्नामध्ये काही लोक बुंदी करतात, 3-4 कोटी बुंदी होते, 1च कोटी खुल्ली ठेवतात, बाकीच्याला कुलप लावता, न पूर्ण आली पाहिजे म्हणून. आणि त्यातलं लहान मुलांना वाळू नका जास्त, मुलं पाहून वाळा. हा, ते पंक्तीत जातं, घरात येतं, पंक्तीत जातं, घरात येतं, स्वतःच्या हाताने देतं. नक्कीच त्याच्या लग्नात न पूर आल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? मन मोठं ठेवलं नसतं भात, त्या ठिकाणी न पुरच नाही येत. याला एक कारण आहे. हा, मन मोठं ठेवलं पाहिजे, आहे की नाही? आणि संत देवाचे भक्त उदार आहे, भरले अनंत भांडार. प्रसाद पोचला त्यांच्यापर्यंत. आणि त्यानंतर केवटाने सांगितलं, देवा खाली पाय ठेवू नका तुम्ही. जर खाली पाय ठेवला ना तर परत हे रजकण लागतील तुमच्या चरणाला, आणि परत माझ्या नावेची श्री होण्याची भीती मला आहे. केवट असा झोपला, बरं का, आपल्या भाषेमध्ये. झोपल्यानंतर देवाला सांगितलं, तुम्ही माझ्या अंगावरती पाय देत देत नावेमध्ये बसा, जमीनवरती नाही पाय ठेवायचे, माझ्या अंगावरती पाय देत देत आणि बसा. याच्यात एक भावही सुंदर आहे. कारण केवटाला वाटलं कदाचित आपल्याला अभिमान होईल की देवाचे चरण प्रक्षालन करायची संधी मला मिळाली. मग तो अभिमान तुडवून घेतला देवाच्या पायाने, केवटाने. अहंकाराचा करी चंदा आणि मोह ममता छेदी गदा. त्या पद्धतीने लक्ष्मणाला आधी बसवलं, सीतामातेला, आणि देव त्याच्या अंगावरती पाय देत नावेमध्ये बसले. केवटही नावेमध्ये बसला. सतत भक्ताचं काम देवाकडे पडतं, हे ना.
सतत भक्ताचं काम देवाकडे पडतं, पण कधी कधी देवाचंही काम भक्ताकडे पडतं. कभी कभी भगवान को भी हो, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. और कभी कभी भगवान को भी, हाँ कभी कभी भगवान को भी बंदों से काम पड़े. जाना त जाना त जाना त जाना त जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. जाना त गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. अरे आणि केवट नावेमध्ये बसल्यानंतर आणि केवटाने गंगा मातेला विनंती केली की माते, तुझं जीवन गतिमान आहे, प्रवाही आहे, आणि माझ्या नावेमध्ये राम लक्ष्मण सीता माता आहे, म्हणून तू धैर्य व्हायचं माते जास्त. कारण यांना त्रास होता कामा नाही, धैर्य व्हायचं माते तू. मेरी नैया में लक्ष्मण राम की गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम की गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो. हो धीरे बहो रे मैया धीरे बहो. 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 मेरी नैया में लक्ष्मण राम की मैया धीरे बहो. नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो. आणि नाव निघाली, गंगा माता धीरे धीरे व्हायला लागल्या. आणि त्या नावेमध्ये आपण एसटी मध्ये बसतो, रेल्वेत बसतो, आणि कसं डुलतो आपण रेल्वेमध्ये म्हणा, एसटी मध्ये म्हणा, निघाल्यानंतर असं डुलतो ना. नावेमध्ये बसलं की कसं डुलतो आपण. आणि तसे रामचंद्र केवटाच्या नावेमध्ये डुलायला लागले. केवट की नाव चले, चले रे चले केवट की नाव चले. केवट की नाव चली, चली रे चली केवट की नाव चली. अच्छा केवट की नाव चले रे
चले केवट की नाव चले चल रे चले केवट की नाव चले प्रभु डोले ओले ओले प्रभु डोले ओले ओले प्रभु डोले होले होले प्रभु डोले ओले ओले प्रभु डोले ओले ओले प्रभु डोले होले होले हाँ केवट की नाव चले चले रे चले केवट की नाव चले केवट की नाव चले चले रे चले केवट की नाव चले ओ माझी रे ओ माझी रे ओ माझी रे आणि नाव निघाली आणि केवटाने नाव मध्यभागी नाव गेल्यानंतर उभी करून दिली. रामचंद्र म्हणतात केवट नाव का थांबवली? चरण प्रक्षालन करायचा हट्ट होता, काम झालं ना तुझं? म्हणे हो झालं ना देवा, मागच्या जन्मापासून इच्छा होती देवा. रामचंद्र म्हणतात हो माझ्या स्मरणात आहे. हा केवट मागच्या जन्मामध्ये कासव होता आणि क्षीरसागरामध्ये तो कासव देव शेषावरती पडलेले आहे. लक्ष्मी माता चरणाची सेवा करते, शेषाच्या शेजेवरती देव. आणि त्या कासवाला सुद्धा वाटलं की आपणही देवाच्या चरणाची सेवा करावी, पण लक्ष्मी मातेने सुद्धा त्याला ढकलून दिलं, मी या चरणाची सेवा कुणाला देणार नाही. मग त्या कासवाला वाटलं आपण मागच्या बाजूने झाला, मग ते निघलं ते असं देवाच्या कानात सांगायला. किती चांगलं दिसत असेल पहा ना तुम्ही. हा मुका जीव जो आहे त्यालाही असं वाटतं की देवाच्या कानामध्ये काहीतरी सांगावं, आपण जीवनाचे सुख दुःख काहीतरी सांगावे, माणसाला काय वाटू नये. पण शेषाने काय केलं, शास्याने त्याला फणा मारून मारून बर का हा ठार करून टाकलं. हा आणि त्या ठिकाणी त्या कासवाच्या मनामध्ये इच्छा होती आणि देवाने त्याला सांगितलं होतं की कासवा, अरे लक्ष्मीला मी वचन दिलेलं आहे कोणाला सेवा देणार नाही आता, पण माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुझ्या पुढच्या जन्मामध्ये तुला मी माझ्या चरणाची सेवा देणार. त्यावेळेला ही लक्ष्मी पाहणार, हा शेषही पाहणार, काही म्हणणार नाही. लक्ष्मी झाली सीता, शेष झाला लक्ष्मण. पाहत होते की नाही चरणाची सेवा करताना, काही म्हटलं नाही. मागच्या जन्मातली इच्छा देवा पूर्ण झाली माझी, पण एक इच्छा आहे ना देवा. काय इच्छा आहे तुझी? म्हणे तुम्हाला ब्राह्मणाचं काम जमते का? म्हणजे कर्मकांड येतं का तुम्हाला? लक्ष्मण उभं राहिलं ना आता शेषाचा अवतार, पण करायला लागलं, धनुष्याला बाण लावला. आता तुझा चिरछेद केल्याशिवाय राहणार नाही. अरे आम्ही क्षत्रियाचे पुत्र आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी कर्मकांडाचा विषय तुला जिवंत ठेवत नाही. हृदयमान झालं, ते हृदयमान झालं होतं ज्ञानू. आणि त्यावेळेला जिवंत ठेवणार नाही तुला. आणि त्यावेळेला रामचंद्र म्हणतात अरे बाबा तुला काय म्हणायचं सांग ना केवट. म्हणे सांगतो ना तुम्हाला, पण त्यामध्ये लक्ष्मण ऐकायला तयार नाही. दोघींचा संवादही बंद पडला त्यांचा. आज तुझा मृत्यू माझ्या हातून आहे लक्ष्मण म्हणाला. त्यावेळेला केवट हसायला लागला, म्हणे ये तो अच्छी बात है ना लखन जी, ये तो अच्छी बात है, आपके हाथों से हमारा मरण, ये तो हमारा फायदा ही है ना.
राम जी कहते फायदा, कैसा फायदा? भगवान, अगर लखन के हाथों से हमारा मरण होगा तो ये तो अच्छी बात है, हमें गंगा के तट पे मरना ये तो हमारा फायदा ही है. कारण नाहीतरी मेल्यानंतर मुलं इथं आणतील की नाही रक्षा आणि अस्थि सांगता येत नाही, त्यापेक्षा बरं आहे ना. ये तो हमारा फायदा ही है. और फायदा है हमारा दूसरा, दुनिया के मालिक के सामने हमारा मरण होगा, ये तो अच्छी बात है. मरते मरते अगर आपका दर्शन होगा तो ये तो अच्छी बात है ना भगवान. परत एक फायदा आहे देवा, माझं मरण झाल्यानंतर तुम्हाला अंत यात्रेत सुद्धा सामील व्हावं लागेल, जाता येणार नाही. आणि 13 दिवस तुम्हाला इथंच थांबावं लागेल. आणि ज्या वेळेला माझी पत्नी मुलं धावत येतील ना, तर त्यांच्या डोळ्यातील आसवांना तुम्ही पुसणार. किती फायदा आहे देवा. लक्ष्मणाने तर धनुष्यच टाकून दिला. रामचंद्रांना आनंद वाटला, मात्र तयाचा हरिक वाटे देवा. रामचंद्र म्हणतात तुझी इच्छा काय सांग. म्हणे देवा, माझ्या पूर्वजांचं कुणी पिंडदान केलं नाही आणि त्यांना सद्गती ही मिळाली नाही, मग तुमच्या हाताने पिंडदान करून द्या देवा. देवाच्या हातून केवटाने पूर्वजांचं पिंडदान करून घेतलं, उद्धार केला त्यांचा. धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळासी तारी गेले. कुळाचा उद्धार केला. आणि असा केवटासारखा भक्त ज्या वंशामध्ये जन्माला येतो ना, जो पितरांचा उद्धार करतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे तया. पितरांनी सुद्धा आशीर्वाद दिला, देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि नंतर नाव निघाली. आणि नाव निघाल्यानंतर केवटाने पैलचिराला नाव नेली. लक्ष्मण रामचंद्र सीतामातेला असं वाटलं आता आपल्याला उतरायचं आहे. रामचंद्र सीतामाता अशा उभ्या राहिल्या. तेवढ्यामध्ये त्याने नाव फिरवली आणि इकडच्या किनारी आणली. देवाला वाटलं याचं काहीतरी घरी राहिलं असेल. इकडच्या किनाऱ्यावरती आणल्यानंतर परत तिकडच्या किनारी, तिकडून इकडे, इकडून तिकडे असं मध्ये फिरवायला सुरुवात केली. गोल फिरवायला सुरुवात केली. ना तिकडच्या किनारी ना इकडच्या किनारी मध्ये फिरवायला सुरुवात केली. त्यावेळेला परत राग आला लक्ष्मणाला आणि लक्ष्मण बोलायला लागले. त्यावेळेला केवटाने सांगितलं, लखनजी आपको बोलने का अधिकार नहीं, क्योंकि आप बिना टिकट बैठे हैं हमारे नैया में. जो बिना तिकीट बसेला असेल त्यानं ड्रायव्हरशी डोकं लावा का. देवाचं माझा विषय, देवाचे चरण प्राक्षरण भी केले, देवाने संधी दिली आणि मी देवाला नावेत घेतलं. तुमचा काही संबंध नाही. जसं एखाद्या जोडप्याने दोन्हीने तिकीट काढलेलं असतं, लहान मुलगा त्यांच्यासोबत फ्री असतो, तसं तुमचं काम आहे. रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा शांत बसतो, बघताय माझा, तुमचा काही बोलायचा संबंध नाही. लक्ष्मणा. रामचंद्र त्या ठिकाणी रागावले आणि रागाने म्हणायला लागले, केवट अरे नावेमध्ये फिरवायला सुरुवात केली, काय कारण. मध्ये फिरवायला सुरुवात केली. एकतर तिकडच्या किनाऱ्यावरती उतरून दे, एकतर इकडच्या उतरून दे. मध्ये फिरवायला का सुरुवात केली. म्हणे देवा एक ऐका, आम्ही काही वेळ या नावेमध्ये, या गंगेत तुम्हाला फिरवलं, गंगेमध्ये या नावेमध्ये फिरवलं, ते काही दुःख न देता फिरवलं, तरी तुम्हाला एवढा राग आला ना देवा. आणि तुम्ही आम्हाला 84 लक्ष येवनी देह भवसागरामध्ये फिरवलं, फिरवतात
आणि फिरवत राहणार. आम्ही कधी राग भरलो तुमच्यावरती? देवाला परत आनंद वाटला. आणि त्यानंतर काही वेळ या गरीबाच्या नाव्यामध्ये तुम्ही बसला तर काही फरक पडेल का देवा? नाही तरी तुम्ही वनवासामध्ये आहे ना. 14 वर्ष तुम्हाला पास करायचे आहे देवा. मग 14 वर्ष कुठं पास करायचं असं काही ठरलेलं आहे का दशरथांशी? 14 वर्षे वनवास शब्द आहे फक्त. पण किती महिने, किती आठवडे, किती दिवस, किती घंटे कुठं राहायचं असं ठरलेलं आहे का? म्हणे नाही. मग तुम्हाला जर 14 वर्षे पूर्णच करायचे आहे ना देवा, मग काही वेळ या गरीबाच्या नावेमध्ये तुम्ही बसलेत तर काही बिघडलं का देवा? या नावेमध्ये काही वेळ घालवला ना देवा तर माझ्यासाठी आनंद आहे. आणि तुमच्यासाठी 14 वर्षाचा जो काळ लोटायचा आहे ना. नंतर पैल तीराला नाव नेली, नावेतून खाली उतरले. रामचंद्राने सीतामातेकडे पाहिलं, कारण देवाला वाटलं याच्या नावेमध्ये आपण आलो पण द्यायला काहीच नाही ना. कारण उतराई तर व्हावं लागेल की नाही. सीतामातेने बोटातील अंगठी काढून दिली रामचंद्रांना. वडिलांच्या घरची तेवढी राहिली होती. आणि रामचंद्रांनी ती अंगठी उतराई म्हणून केवटाला दिली, पण केवटाने हाती सुद्धा नाही घेतली. देवांना सांगितलं केवटाने, देवा मला काही नको ना, काहीच नको पाहिजे. तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही मला. आज माझी जे कमाई झाली ना ते भरपूर कमाई झाली देवा, मला नको आहे. आणि 2 समान धंद्यावाले एकमेकाकडून काही घेत नाही. तिथेही लक्ष्मण रागावलं. केवटाने सांगितलं तुम्ही शांत राहा, तुमच्या डोक्याचा बाहेरचा विषय आहे. 2 समान धंद्यावाले एकमेकाकडून काही घेत नाही. रामचंद्र म्हणाले, अरे तुझा माझा धंदा एक कसा होईल? आम्ही क्षत्रिय आणि तू केवट. म्हणे देवा फरक एवढाच आहे, धंदा आपला सारखाच आहे. एवढाच आहे, तुमचं मोठं होलसेल दुकान आहे आणि आमची लहानशी टपरी आहे. आमचं लहान दुकान आहे, तुमचं मोठं दुकान आहे. आम्ही या गंगेच्या किनारी जर कोणी आलं तर त्याला गंगा पार करून देतो आणि तुम्ही भवसागर पार करून देतात. आमचा धंदा आहे गंगा पार करणे आणि तुमचा धंदा आहे भवसागर पार करणे. धंदा दोघांचा एक आहे. आम्ही लहान व्यापारी आणि तुम्ही होलसेल व्यापारी, एवढा फरक आहे. आता तुम्ही माझ्या गंगेच्या किनारी आले ना तर मी गंगा पार करून दिली तुम्हाला. पण ज्या वेळेला मी भवसागराच्या किनारी येणार तेव्हा मला भवसागर पार करून द्या की झालं काम. आता काही एक नको आहे, पण जेव्हा मी भवसागराजवळ येणार ना तुमच्या, तेवढा भवसागर पार करणं तुमच्या हाती आहे देवा. तेवढ्याकरता आम्ही तुम्हाला शरण येतो. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी आणि तो हा उतरीला पार भाऊ दुस्तर नदीचा. आहे की नाही? पार करणं तुमचं काम आहे. आ प्रभु तुम आये वो मोरी घाट तो पार मैंने उतार दियो. प्रभु तुम आये मोरी घाट, आए मोरे घाट, तो पार मैंने उतार दियो. पार मैंने उतार दियो. जब हम आऊंगा तोरी घाट तो पार मुझे उतार दीजियो. पार मुझे उतार दियो. पार मुझे उतार दियो. ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम. हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम. राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. आणि नंतर पुढे 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले.
भारद्वाज मुनींना विचारलं की मला तुम्ही जाण्याचा मार्ग सांगा. वाल्मिकांना विचारलं, वाल्मिक ऋषींना मला राहण्याचं ठिकाण सांगा. आणि अगस्ती मुनींना विचारलं की तुम्ही मला राक्षस मारायचे मंत्र सांगा. भारद्वाज मुनींना प्रभू रामचंद्र जाण्याचा मार्ग विचारणार आहे, वाल्मिकींना राहण्याचं ठिकाण विचारणार आहे. आणि रानातील लोकांच्या झोपडीमध्ये प्रत्येकाच्या जाऊन त्यांना प्रेम रामचंद्र देणार आहे. अयोध्या नगरीमध्ये दुःखाचं वातावरण आहे. रामचंद्र वनवासामध्ये आले, दशरथ राजे त्या ठिकाणी प्राण सोडणार. प्राण सोडताना एकही पुत्र दशरथ राजाच्या जवळ नाही. राम लक्ष्मण वनवासामध्ये आणि भरत शत्रुघ्न मामाच्या घरी. आणि पुढे भरत भेट प्रसंग सुद्धा आहे. राम आणि भरतांची भेट चित्रकूट पर्वतावरती. चित्रकूट पर्वत म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. भागवत कथेमध्ये आलेला आहे त्रिकूट पर्वत आणि राम कथेमध्ये आलेला आहे चित्रकूट पर्वत. खूप सुंदर प्रसंग आहे. रामचंद्रांनी कुणाला सोबत नेलं नाही, पण भरताने कुणाला मना केलं नाही, सर्वांना सोबत घेतलं. याचं कारण काय? भारद्वाज मुनी रामचंद्रांच्या सोबत 4 शिष्य देतात आपले. ते 4 शिष्य म्हणजे कोण हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण केव्हा? उद्या पहिल्या सत्रामध्ये 9:30 वाजता. आणि आरतीची तयारी करा. आरतीवाले आरतीची तयारी करा. चला. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित श्री अभिति. आरती श्री रामायण जी गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद शुक सनकादिक शेष अरुषारद परमे पवन कीर्ति आरती श्री रामायण जी गावत वेद पुराण अष्टदश शास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जनधन संतान को सर्वस सारंश सम्मत सब एकी. आरती श्री रामायण जी गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि वर जब खानी आग भूसुंडी गरुड़ के. आरती श्री रामायण जी की कलिमल हरनि विषय रस भीकी. जुबग सिंगार मुक्ति जुबती की जननी दूत भव मुरि अमेकी. सात मात सब विधि तुलसी की. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित श्री अभिति. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम तम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. चरण डोळ्यान पायी नरुगजे प्रेमे अनंत पूजन भावी वाणी नमः. त्वमेव माता पिता त्वमेव